सन्माननीय व्यासपीठ आणि या अगोदर विद्वत्ता प्रचूर प्रबोधन केलेली मान्यवर मंडळी, ज्यांचा नुकताच एक दुसऱ्याशी परिचय होतो. हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज आपल्या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाने यात तर तुमच्यासह, नयात तर तुमच्या वाचून, विरोधात तर विरोधूनसुद्धा अशा भूमिकेमधून गेली कित्येक वर्षापासून मी त्यांच्या प्रत्येक क्षणाक्षणाचा साक्षीदार आहे. प्रत्येक वेळेला मी आता मगाशी आम्ही याच्या अगोदर नुकतीच आमची मंदिरात भेट झाली होती, तेही त्यांच्या डोक्यात नाही की आमची भेट झाली होती. याचं एकच कारण आहे, ज्याच्या डोक्यामध्ये एखादं ध्येय असते. पुढे एक अभंग आहे, कोण वेची वाणी आता शुल्लक कारणी. या सगळ्या शहाण्या लोकांना हे डोंगर म्हणजे शुल्लक आहेत असं वाटतंय, पण या डोंगरावरून जे तपश्चर्या करून तुकोबारायांनी जे आम्हाला जीवन जगण्याचं, सुंदर जीवन जगण्याचं सूत्र आणि शास्त्र दिले, ते सूत्र आणि शास्त्र जेव्हा विस्कटित होते, मी जेव्हा 83ला आळंदीला आलो तेव्हा याच इंद्रायणीमध्ये उडी मारत असताना स्वच्छंद आनंद घेतो, या पाण्याचा घेत होतो. आता या पाण्याकडे पाहिल्यानंतर ते गटाराचं पाणी वाटते. ती इंद्रायणी आहे का नाही हे दुसऱ्याला सांगावं लागतंय, दुसरे आम्हाला विचारतात. याचा अर्थ आपलीच मूल्य आपण गमावत बसलोय. हे तेच लोक गमावतात ज्याला जीवन मूल्य कळालेलं नाही. ज्यांना जीवनाचं मूल्य कळालं अशा या सर्व मान्यवरांना मी वंदन करून असा मूल्यवान ठेवा जपण्याचं धाडस आपण करतात, त्याबद्दल संपूर्ण संस्थाच्या वतीनं मी आपलं हृदयातून स्वागत करतो. ज्या ज्या वेळेस आपल्याला हाक मारली त्या त्यावेळेस सर्वांनी, ताईने मला सांगितले, मुंबई इतिहास सर्व तोपरिणामी तयार आहे. असं तयार स्वागतासाठी राहणारी मंडळी आपल्याला हवी आहेत. मधुसूदन महाराज तुम्ही आहातच, तुमच्याबरोबर हाकेला हाक देऊन आज आळंदीमध्ये एवढी मंडळी जमली. आम्हाला माहीत आहे, डाऊचं आंदोलन जेव्हा उभं करत होतो आम्ही, असे कोणीच फारसे नव्हते, पण एकदा कळालं की हे घातक आहे. महाराज मग बसलेले आहेत, हे घातक आहे असं वारकऱ्यांना कळालं. आणि एक निश्चित आहे डॉक्टर साहेब, एकदा वारकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आत्मविश्वास झाला तेव्हा डोंगरातला आदिवासी सुद्धा पळत येतो की अरे आपल्याला जगायचं असेल तर शेतकरी जगला पाहिजे आणि लढायचं असेल तर वारकरी जगला पाहिजे संयमाने. आणि हे जगण्याचं सूत्र आणि शास्त्र मधुसूदन महाराजांनी रणसिंग फुकलेलं आहे. त्याला आपण सर्वांनी तनमन धनाने सहकार्य करा. मी त्याच्यामध्ये पूर्वी होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. आपण सर्व ज्या ज्या वेळेस मधुसूदन महाराजांचा आवाज ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार नाही, पण ज्या ज्या वेळेस ते आवाज देतील त्या आवाजाला आपण प्रतिसाद देऊ. निश्चितच सरकारला आपण मायबाप म्हणत असतो, कित्येक वेळेला अज्ञानी मायबापाला सुद्धा सज्ञानी मुलांनी जाणीव करून द्यायची असते की बाबा तुमचं चुकते, आई तुमचं चुकते, ही वाटचाल तुमची चुकीची आहे, कारण याच्यानंतर सगळेच मरणार आहे. असं जेव्हा आपणच आपल्या मायबापाला सांगतो, खरं पाहिलं तर सूत्र शास्त्राचं आपल्याला बऱ्याच वेळा माहीतच नाही. शेळके साहेब साधं सूत्र आहे, मुलगा मोठा का बाप मोठा, ताई आई मोठी का मुलगी मोठी, एकाच अंगाने विचार एक दोन सूत्र 101% चुकीचं. शास्त्र सांगते आई जर मोठी आहे तर आईला जन्माला कोण घातलं? तुम्ही आई म्हणून केव्हा जन्माला आलात? जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हा घ्या पेढे म्हणतात, तेव्हा पुढचा विचारतो कशासाठी पेढे? अहो मी आई झाली. आई केव्हा झाले? जो अगोदर येतो तो मोठा असतो. आणि म्हणून बाप कितीही मोठा असू दे, मुलगा त्याला घाबरत नाहीये. मुलगा कधीच घाबरतो का घाबरत नाही? तो ते बाप मी तुला केले काय डिगोऱ्या मारतो.
तुला जगण्याचं शास्त्र आणि सूत्र मी दिले, म्हणून या सरकार मायबापाला, आणि सरकार मायबाप निश्चित आहे त्याच्याकडे साम आहे, दाम आहे, दंड आहे, भेद आहे. आणि साम दाम दंड भेद ज्याच्याकडे असते ते काय करायचंही विसरून जातात. आणि हा विसर पडू नये म्हणून मधुसूदन महाराजांनी रणसिंग फुकलेलं आहे. ते फुकलेलं रणसिंग आपल्या कानापर्यंत पोहोचलो आणि तनमनधनाने आपण सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबाला द्यायला असा भावहृदयामध्ये ठेवतो. मला दररोज कीर्तन सकाळ संध्याकाळ करत असताना संजय साहेबांनी सांगितलं आजचं दुपारचं कीर्तन कॅन्सल करा, पण हजर राहा. कारण कीर्तन सुद्धा जर हे ऑक्सिजन देणारे क्षेत्र जर वाचले नाही तर कीर्तन कोणापुढे करतात, प्रवचन कोणापुढे करतात. ज्याच्या पुढे करायचे, ज्याचं कान आणि मन सुदृढ पाहिजे ना, आणि ते सुदृढ पाहिजे असण्यासाठी 3 मार्ग आहेत: कॉन्शियस, सबकॉन्शियस, डिवाइन कॉन्शियस. कॉन्शियसमध्ये व्यवस्था होते आणि सबकॉन्शियसमध्ये अंतर्मनामध्ये पिढ्यानपिढ्या मेल्यानंतर सुद्धा जगता येते. जीवन नया मिलेगा अंतिम चितावे जलके, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. या शब्दाबरोबर आपण सर्व या आंदोलनामध्ये तनमनधनाने उपस्थित राहाल असा भाव मनी ठेवतो आणि लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देतो. शुभम भवतो कल्याण.